तर राम मित्रांनो, आजच्या डेली बघती सुरुवात झाली आपल्या धान्य मार्केट पासून. आपल्या काकांना सोयाबीन विकाले, पण आज मार्केट बंद होती. बाहेरच जास्त काम पडलं मग सोयाबीन द्यायला. सोयाबीन देण्यात घरी आले ते आपल्या आत्या. आम्ही शांताबाईचं म्हणत असतो लहानपणापासून. बायले गोष्टी सांगितल्या, मग आलो बाजारात नाही आपला गुरुदेव मी दोघं जण आलो होतो. गुरुदेव तर पहिले बाजार करून गेले होते, पण त्याला माझ्यासोबत आज बाजारात आले गर्दी होती म्हटलं, कारण बाजार करणाऱ्या लोकांपेक्षा प्रचार करणाऱ्या लोकांची जास्त गर्दी होती आज बाजारात नाही. मग आपण थेट पोहोचलो डायरेक्ट आलू कांदे लसण जवळ. आलू कांदे लसण घेतले आपल्या स्वतःच्या बरोबर पटकन. तेवढेच आपलं बजरंगबली पण त्याचं नाव हनुमान आहे, पण त्याला बजरंगबलीच म्हणत असतो. त्याला फोकस केला आणि लगेच आपण भाजीपाला घ्यायला आपल्या विष्णू भाऊजवळ. इतके दिवस फोकस करू लागलो विष्णू भाऊला भाजीपाला घेताना, आणि त्याला आज ध्यान गेलं का म्हणून शूटिंग काढलं का ते म्हणे माई. मग राजा म्हटलं तेवढं भेटला आपला विकेट किपर दीपक आणि मी दिवस खेळलो बा क्रिकेट सोबत. झाला का म्हणे बाजार. नाही रे बा म्हटलं चालू आहे. आणि तेवढं तुटली ना आपली चप्पल, काय माझ्या इकडे म्हणलं दुष्काळात राहा म्हणा. तुटला अंगठा आता काय करा. झालं म्हटलं आज गुरुदेवा सोबत गाडी चालवली म्हणून बरं झालं. घरी आलो, श्री आली होती 7-8 दिवस राहिले मामाच्या घरी. ती आली लगेच दुकान ओढून घेतलं आपलं पटकन. फटाफट दुकान तयार केली. सोरा सगुणा परी आली ती यायला दिली पाणीपुरी तिघी झालेले. चौथी श्री होती त्याच्यासोबत. तिघी जणी सोबत मला तिला कंते तिकडे. आज तर अर्धा ब्लॉक त्या पोरीला फोकस करण्याकरताच गेला. आज म्हणे काका आमचा स्पेशल बनवला. यायला दिली पाणीपुरी मस्त. त्याने चांगली मजा घेऊ खाल्ली म्हटलं. गोड तिखट मिक्स करू खाल्ली. शेवटी दादा एक डोना पाणी आणलं. कसं झालं म्हणलं पाणी घेणे 1 नंबर झालं म्हणे. या बायाला पाणीपुरी देऊन झाली की वर्ष निलू आला भाडेकर बंधू आपले 1 नंबर झालं म्हणे. पाणी त्याचा बिझनेस आहे म्हणलं ज्वेलरचा. प्रशांतचा राजागिरी ज्वेलर निरीचा आपलं चालूच नाही. आपलं गजान भाऊ वाडेकरचा रेशन प्रशांतले पाणीपुरी देऊन झाली. आपल्या काका काकूची दहीपुरी खाण्यात चालू झालं का चालू द्यायचा. काय पेट आहे 120 जास्त महाग झालो. 100 रुपये सोड तुम्हाला 20 रुपये.